पियुष, पण मी नवनीत नाहीये आणि नाही नवनीत मी. त्यांची कंपनी एस्टॅब्लिश्ड आहे आणि मी अजूनही माझी कंपनी एस्टॅब्लिश करते. ह्या आजींना आम्ही खूपच चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यांनी राहुल काकांच्या निधनानंतर लता आत्या आणि सिमरनशी ज्या प्रकारे वागले आहेत ते फक्त आम्हालाच माहीत आहे. त्यांची तर मुळीच इच्छा नव्हती की लता आत्याचा संसार पुन्हा उभा राहावा. ते चूर्णाचं खूळ अजून त्याच्या डोक्यातच आहे का? विसरणार तरी कसा? त्या मुलीनं त्याच्यावर जादूची करून ठेवलीये. एक किरण रोशनीची. तुझ्या पायाला काय झालंय? कापलं गेलं. तुम्हा लोकांमुळेच झालं. तू खुश आहेस ना? हॅलो 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 साहेब, तुमचं घड्याळ तर व्यवस्थित चाललंय ना? घड्याळ तर व्यवस्थित चालू आहे, फक्त थोडी वेळ वाईट चालू आहे. बघ काय वेळ झाली. दुपारचे 12 नाही, रात्रीचे 12 वाजलेत आणि अजून तुझं काम चालू आहे. माहिती आहे मला, पण ज्या माणसाच्या कंपनीचे 12 वाजले असतील तर त्याला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत काम तर करावंच लागणार ना. आणि तुला माहितीच आहे की घरीच एस्टॅब्लिश करतोय ऑफिस, तर थोडी तयारी तर करावीच लागणार. तयारी तर मी बघतच आहे, पण शिल्लक काय राहिलंय? बरंच काही बाकी राहिलंय लता, बरंच काही बाकी राहिलंय. कंपनीला मोठ्या लेवलवर आणायचं बाकी राहिलंय. मार्केटमध्ये तेच नाव, तोच दरारा कमवायचं बाकी राहिलंय. आणि अजून एक बाकी राहिलंय, तुला स्वित्झर्लंडला फिरवायचं बाकी राहिलंय. काय काय बोललास? पुन्हा बोल. कंपनीला मोठ्या लेवलवर आणायचं बाकी राहिलंय. नाही नाही, त्यानंतर काय बोललास? मार्केटमध्ये तेच नाव, तोच दरारा आणायचं बाकी राहिलंय. नाही, त्यानंतर मी सांगते, मला स्वित्झर्लंडला फिरवायला न्यायचं बाकी आहे. एक सांगू, तुझा जो 3rd पॉइंट आहे ना, परफेक्ट, कमाल आहे. आता अशी कमाल दाखवण्यासाठी काही कमाल गोष्ट तरी करावी लागेल ना. तुला माहिती आहे ना, मला स्क्रॅच पासून स्टार्ट करायचंय. ह्या मेवणीने घावणं बनवून सोडलंय माझ्या. पण एक गोष्ट तुझ्या मेवणीने खूप चांगली केली. काय? तिच्यामुळे तू ऑफिस घरातच सुरू केलंस. त्या निमित्तानेच मी तुला भेटू शकते, तुला बघू शकते
तुझ्यासोबत जेवण करू शकते, वेळ घालवू शकते. तुला नाही वाटत का हा खूप महागडा सौदा आहे? आय मीन मला बघण्याच्या बदल्यात म्हणतोय. नवनीत, मला माहितीये घरातच ऑफिस उघडून तुला खूप खूप वाईट वाटतंय. असं काहीच नाही आहे मॅडम. जीवनात अप्स अँड डाऊन्स येतच असतात. तुला नाही असं वाटत? डाऊन जरा जास्तच झालाय. पण यातच मजा आहे मॅडम. हे बघ, लहान सहान नद्या तर कोणीही पार करेल, मजा तर समुद्राला पोहून पार करण्यामध्येच येते. संपूर्ण समुद्र एका रात्रीच पोहून पार करणार आहेस का? चल, खूप उशीर झालाय, जाऊन झोपूया. तू जा, मी थोड्या वेळानंतर येतो. चल ना. गुड नाईट. नवनीत, चल ना. येतो येतो तो, जा ना. स्वीट ड्रीम्स. ओके, चला ठीक आहे. आय कॉल यू बॅक. येस, थँक्स. काय प्रोग्रेस आहे? मॅम, आताच फॅक्टरीमधून फोन आलेला, सर्व पीसेस रेडी आहेत. दॅट्स ग्रेट न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन्स. यू ऑल विल बी रिपोर्टेड. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. मॅम, माझा तर विश्वासात बसत नाहीये की इतक्या कमी दिवसात तुम्ही इतकं मोठं काम केलं. वेल, हे काम तुम्हा लोकांमुळेच पॉसिबल झालंय. थँक्यू व्हेरी मच. इनफॅक्ट मी पियुषला कन्फर्म करते. हॅलो बिल, हाय. मी तुम्हाला कालच फोन करणार होते. नाही, तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच पॉसिबल नव्हतं. कसं नाही करणार? तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा माणसाची वाईट वेळ सुरू असते तर त्याचं काहीच काम होत नाही. इनफॅक्ट त्याची प्रॉपर्टी सुद्धा विकल्या जात नाही. आणि तुम्ही तर माझी प्रॉपर्टी विकूनही दिली, ते सुद्धा इतक्या चांगल्या प्राइसेसमध्ये. थँक्यू सो मच. आय ओ यू वन. येस, आय विल. यू टू. बाय बाय. पियुष, हाय. तुमच्यासाठी खुशखबर आहे. हो, अगदी तुमचे सर्व पीसेस रेडी आहेत. इनफॅक्ट जर तुम्हाला हवं तर गोडाऊनमध्ये पाठवून देते. ओके, आय डू दॅट. हो, ऑल राईट. ओके. एक्सक्यूज मी मॅम. मॅम, कोणी मिस्टर आनंद आपल्याला भेटायला आले. आनंद? तुझं नाव काय? मॅम, रेश्मा. हां, रेश्मा. यावेळी मी स्वतः खूप आनंदी आहे, म्हणून माझ्याकडे कोणत्याही मिस्टर आनंदला भेटण्यासाठी वेळ नाही. त्यांना सांग की ते कधी दुसऱ्या वेळी यावे. माझे सगळे अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर. अँड इनफॅक्ट वाय डोंट यू ऑल टेक द डे ऑफ? थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. वेलकम. येस येस येस, यू हॅव डन इट. जे काम लोक 1 महिन्यात पूर्ण करू नाही शकत ते तू 9 दिवसात कंप्लीट करून दाखवलं. दिस इज युअर फर्स्ट विक्ट्री. ही तर फक्त सुरुवात आहे. येस, वे टू गो. काय विचार केला होता आणि काय चाललंय? काय विचार केलेला आणि काय चाललंय? हे असंच वाटत होतं की तू ऑफिस घरात सुरू केलंयस, तर त्या निमित्ताने तू मला थोडा वेळ देशील, माझ्यासोबत बसशील, माझ्यासोबत जेवशील. मॅडम, हे सगळं असंच चालू राहिलं ना तर हे ऑफिस परमनंटली शिफ्टच होऊन जाईल. आणि बाय द वे, मी तर इथेच होतो, मग तुला इथे जेवण आणायची काय गरज होती? नवनीत, तू इथे असून देखील इथे नाहीयेस. तुला ऑफिसचा फील देण्यासाठी मी तुझ्यासाठी जेवण आणलंय, म्हणजे तुला ऑफिसची कमी भासू नये. मला वाटतं की असं व्हावं. तेच वाटल्यानंतर तर मी त्या जोमाने, त्या आवेशामध्ये काम करू शकणार ना. त्याच आवेशात उत्साहात ते काम करण्यासाठी एनर्जी हवी, आणि त्या एनर्जीसाठी वेळेवर जेवायला हवं. तू जेवलीस का? मी तुझ्याशिवाय जेवते का? कमाल झाली, एवढा वेळ झाला आणि तू अजून जेवून नाही घेतलंस का? तुला माहिती आहे ना मी कामामध्ये एवढा व्यस्त असणार आहे, मग तू जेवून घ्यायला हवं होतंस. वा, कौतुक करण्याऐवजी तू माझ्यावर रागावतोयस. असं नाही बोलत की लता तू जेवलीस का. चल,
सोबत बसून जेऊया, नंतर करतो का मी. चल बस. बस बस. अगं बस ना आता. बस बस. हे बघ, हे लास्ट टाइम आहे. यानंतर जेव्हा पण लंच टाइम होणार ना, तू जेवण करत जा प्लीज. माझं वेट नको करत जाऊस. लंच टाइम दोघांसाठी असतो. जर तू वेळेवर जेवशील तर मी वेळेवर जेवेन. जर तू वेळेवर जेवला नाहीस तर मी सुद्धा वेळेवर नाही जेवणार. हे घे. शारदा, मुली आल्यात का? नाही, अजून नाही आल्या. किती मेहनत करतात दोघे. मला गर्व आहे माझ्या मुलींचा. तुम्ही बरोबर बोलताय. स्वतःसाठी हे काम करणं खूप नॉर्मल बाब आहे, पण दुसऱ्यांसाठी काम करणं, तेही संपूर्ण इमानदारीत, त्यासाठी हिंमत लागते. अगं बाळा, आलीस तू? काय झालं बाळा, फार थकलेली दिसतेस तू. हो आई, खूप थकले. बस ना, चहा पी, थकवा निघून जाईल बघ. नाही आई, थकले, झोपायला जाते. अरे बाळा, बस ना तू. कधीपासून मी तुझी वाट बघतोय. आजचा दिवस कसा होता तुझा? आणि तुझा एन्जॉय कसा चालू आहे? हा, सांग ना बाळा. बाबा, डिनर करताना सांगते. दृष्टी, अगं बाळा, बस ना आमच्या सोबत थोडा वेळ. नाही आई, मी माझ्या खोलीत जाते. अरे काय झालंय? थोड्या वेळपूर्वी रोशनी आली होती. ती सुद्धा बोलत होती की खूप थकली. आणि आता तू सुद्धा जातेस. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? नाही आई, असं काही नाही आहे. मी येते जरा. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं, काही गडबडीची गोष्ट नाही ना? नाही शारदा, काहीच गडबड दिसत नाहीये. मुली खूप थकलेल्या दिसतायत आणि त्यांना देखील आराम हवाच ना. ते तर ठीक आहे हो, पण तुम्ही सुद्धा ऐकलं ना, दोघींचं उत्तर सारखंच होतं. डिनर करताना बोलूया. शारदा, आपल्या मुली आता लहान नाही राहिल्या. जर असं काही असतं ना, तर त्यांनी आपल्याला नक्कीच सांगितलं असतं. तू काळजी नको करूस. अगोदर मला देखील शंका अशीच होती, पण आता आपल्या मुली मॅच्युअर झाल्यात. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये. बापू, मला अजूनही चैन नाही पडत आहे. मला असं वाटतंय की त्या मुलाची अपराधी मी आहे. माझ्याकडून काय झाले बापू? हे माझ्याकडून काय झालं? काय गुन्हा होता त्या मुलाचा? फक्त इतकंच की त्याने माझी मदत केली, मला आतली सगळी इन्फॉर्मेशन दिली, आणि मी काय दिलं त्याला? एक अनाथालय. आयुष्यभर सडण्यासाठी सोडलं त्याला. काय दिलं मी त्याला? आयुष्यभर आघारासाठी एक लाठी. आणि काय दिलं? बापू, मी तुमची भक्त हे कसं विसरली की त्या मुलाची संपूर्ण जबाबदारी माझी होती. कसं विसरली हे मी? त्याला तर मी अनाथ आश्रमात भरती केलं. अनाथ आश्रमात भरती करून काय माझी पूर्ण जबाबदारी संपली का? माझ्यामुळे त्याचा पाय कापला. त्या मुलाच्या पायाची हीच किंमत होती का? रोशनी शांत हो जरा. हिला बोलू दे दृष्टी. मन जरा हलकं करू दे. ज्या गोष्टी मनात राहतात पुढे जाऊन मोठमोठ्या बिमारीचे कारण बनतात. बोल रोशनी, बोल. सगळं काही बोल. आपल्या बापूंसमोर सगळं काही मान्य कर. मान्य करून काय होणार आहे ताई?
मान्य करून काही नाही होणार. त्या मुलाचा पाय परत मिळेल का? त्याच्या ओठांवरचं हसू परत मिळेल का? नाही येणार. काय नाही होणार मान्य केल्याने. काय नाही बदलणार. रोशनी काय नाही रडू नको. बदलणार. शांत हो. नाही रोशनी, माझ्यामुळे, नाही रोशनी. फक्त माझ्यामुळे. नवनीत, काहीतरी गडबड आहे. हं? अजून काही बाकी राहिलंय गडबड होण्यासाठी? हो, सांग काय गडबड झाली? तू आजकाल रश्मीचा स्वभाव नाही बघितलास? कशी शांतपणे चुपचाप असते ती. नाही काही खात, नाही काही पीत. लता, आपल्या कुटुंबात इतक्या काही घटना घडल्या आहेत तर काही परिणाम तर तिच्यावर देखील पडणारच ना. शेवटी ती फॅमिली मेंबर आहे, या घरातले सदस्य आहे. हा, आणि सगळे तुझ्या नवऱ्यासारखे मेंटली स्ट्रॉंग तर नसतातच ना. नवनीत, हा बिझनेस रिलेटेड प्रॉब्लेम नाहीये. हे काहीतरी वेगळं आहे. प्रकरण काही भलतच आहे. काय प्रकरण आहे? तू शेरलॉक होम्स आहे, करमचंद आहेस, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेस, कोण आहेस? यात प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होण्याची काय गरज आहे? ईश्वराने स्त्रीला ती नजर दिलेली आहे की लगेचच त्यांना अशा गोष्टी कळून येतात. अच्छा, तर काय कळलं तुला? हे प्रकरण प्रेमाचं आहे. प्रेम? नाही नाही नाही, मी रश्मीला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो ग. असं होऊच शकत नाही. आणि असं जर काही असलं असतं तर तिने मला अगोदर सांगितलं असतं. तू तुझ्या बहिणीला ओळखतोसच कुठे? ती बिचारी चुपचाप त्या करत राहणार, पण आपल्या भावाला येऊन डिस्टर्ब नाही करणार. ती तुझ्यावर खूप प्रेम करते. आर यू शुअर? ऑफकोर्स. किती विचित्र गोष्ट आहे ना लता. माझं कुटुंब आहे, इतक्या वर्षापासून आम्ही सोबत राहतोय आणि मीच ओळखू शकलो नाही तिला. आणि तुला येऊन असे कितीसे दिवस झाले ग? दॅट्स गुड. हे बघ, आता तूच बोल तिच्याशी. मला तर काही सांगणार नाही ती. जे पण काही तुलाच सांगणार ती. मला कळव, मग बघूया पुढे काय करायचं ते. ठीक आहे. आता झोपायची परवानगी आहे? नाही. हं? हो आहे. काय वेळ आली आहे माझी. झोपण्यासाठी देखील बायकोची परवानगी घ्यावी लागते. झोपा. हाय प्रियांशू. हाय दृष्टी. दृष्टी, तू आजकाल भेटत नाहीस, तर म्हटलं तुला भेटूनच यावं. खरं तर प्रियांशू, तसं काहीच नाहीये. घरात इतक्या सगळ्या गोष्टी घडत आहेत की काय सांगू. जशा की? जसं तुला माहीतच आहे की ख्वाहिशताई आली आहे. अरे, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे डिलिव्हरी इथेच होणार ना? येस. आणि ह्याच गोष्टीमुळे आम्ही सर्वजण खूप एक्सायटेड आहोत. आणि इतकं सगळं बोलायचं राहिलं की गप्पा मारता मारता कळत नाही की रात्र कधी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला ऐकून थोडं वाईट वाटेल. काय झालं? तुझ्या एनजीओने आता नवीन केस घेतली आहे का? नवीन काय घेणार प्रियांशू, अजूनपर्यंत जुनच नाही सॉल्व्ह अगं, झालं. मुलांना पोलिसांच्या मदतीने सोडवून आश्रमात पाठवलं होतं. ती मुलं तर तिथे आरामात राहत असतील. प्रियांशू, हे तू समजू शकतोस, मी समजू शकते, पण रोशनी नाही. तिला तर फक्त दिवस रात्र रामूचीच काळजी लागलेली असते. रामू अपंग होण्यासाठी ती स्वतःलाच दोषी समजतीये. तुला माहितीये, आज ती रामूचा विचार करत एवढेही रडली, इतकी रडली की काय सांगू. तू रोशनीबद्दल तर सांगितलंस, पण तू सुद्धा तितकाच विचार करतेस रामूसाठी. नाहीतर तुझे डोळे असे पाणवले नसते. तुला लोकांच्या दुःखाचं तितकंच वाईट वाटतं जितकं रोशनीला वाटतं. तू पूर्वीची दृष्टी नाही राहिलीस. तुझ्यात खूप चेंजेस आलेत. आज माझ्यामध्ये जो चेंज आला आहे त्याचं क्रेडिट हे तुम्हा लोकांनाच जातं. कारण तुम्हीच तर मला हिंमत दिली, धैर्य दिलं. बघितलंस,
खूप मॉडेस्ट झालीयस. क्रेडिट देखील नाही घेत. दृष्टी, बऱ्याच दिवसांपासून मला तुला काही सांगायचंय. विचारू? विचार. अगोदर तू तुझे डोळे बंद कर. पण का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो आहे. मग डोळे बंद कर. विल यू मॅरी मी? हाय, आय एम पियुष. मला निशाजींना भेटायचंय. त्या तर तुमचीच वाट बघत होत्या. प्लीज डू गो इन. थँक्यू. हॅलो निशाजी. हाय पियुष, तू इथे तुमच्याशी एक जण भेटू इच्छितोय. माझ्याशी? कोण? फालतूगिरी सोडा. Just tell me that this is a damn joke and this hasn't happened, right? मी तर आजही त्याच वळणावर थांबलोय जिथे तू मला सोडून गेली होतीस. अगदी बरोबर बोलतोयस तू पियुष. म्हणूनच तर तू आजपर्यंत मला ओळून देखील नाही पाहिलंस. ओ बल्ले बल्ले, ओ शावा शावा, ओ बल्ले बल्ले, ओ शावा शावा, ओ बल्ले बल्ले, ओ शावा शावा. तू कुठल्या खुशीमध्ये नाचतेस? कारण की तू नाचतोयस आणि हे माझ्यासाठी पुरेस आहे. ओ बल्ले बल्ले.